पूर्वी आम्ही अशी ओढणी घ्यायचो, अशी घ्यायचो, काय काय प्रकार करायचो, किंवा अशी घ्यायचो. त्यामुळे अशी घ्यायची नाही ओढणी, अशी ओढणी घ्यायची, अशी एका बाजूला अशी पदरासारखी टाकायची म्हणे ओढणी. बर ठीक आहे, टाकूया. अशी ओढणी टाकायची. फॅशन ट्रेंडिंग आहे म्हणे, हे ट्रेंडिंग. बरं असू दे, ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग आहे, तर ट्रेंडिंग आहे. आमचं काय जातंय, होय की नाही? ट्रेंडिंग असं घ्यायचं म्हणे. चला, नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. चला, नवीन वर्षाचे नवीन नवीन विषय काय नसतातच, काय त्या संसारामध्ये नवीन असणार आहे हो. तुम्ही म्हणणार तेच तेच विषय बोलता, तेच तेच विषय बोलता. पण तुम्हाला माहिती आहे का, मला इतकी लोक, पुरुषसुद्धा अगदी अगदी भेटून मला सांगतात की मॅडम, तुमचे जे विषय असतात ना ते सगळे असे हटके असतात, छान असतात. आणि तुमच्या वयामध्ये म्हणजे 60 वगैरे उलटल्यावरती तुम्ही हे सगळे विषय बोलता, त्यामुळे आम्हालाही ऐकायला असं छान वाटतंय. म्हटलं वा वा वा, छान छान छान, बरं झालं. म्हणजे हम राईट ट्रॅक पे आहे. ते म्हणतात की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची, विषयांची खूप आवश्यकता होती. आणि जे आमच्या मनात असतं ते दुसऱ्यांच्याकडनं असं ऐकलं की बरं वाटतं, असं मला हल्ली खूप जण सांगतात. पुरुषसुद्धा सांगतात, बायकासुद्धा सांगतात. छान वाटतं मला. तर असंच आपण, मी शतायुषी होईल अशी माझी इच्छा आहे. आणि 100 वर्षापर्यंत असं आपण बोलत राहू, गप्पा मारत राहू. जग तर चालू राहणारच आहे. काय जरासं 19-20 होईल माझ्या दिसण्यात वगैरे, पण जगात काहीही बदल होणार नाहीत. मी तुम्हाला म्हणते ना की मी ते पुराणातल्या कथा ऐकते, सिरियल बघते, पुन्हा अलीकडच्या सिरियलसुद्धा काही असतात, सगळ्यामध्ये विषय तसेच असतात. जग काही बदललेलं नाही आहे, पॅटर्न काही बदललेला नाही माणसाचा. सगळ्यांचं तसंच ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ह्या सगळ्यांनी भरलेला आहे माणूस, माणसाची वृत्ती, जग सगळं. आणि एक घर म्हटलं की त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लोक असतात. सगळ्यांचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. मी आता घराचं बोलतीये, पण घरातच नाही, तुम्ही ऑफिसमध्ये बघा, शेजारी पाजारी बघा, तुमचा बिशीचा मैत्रिणींचा ग्रुप असू दे, भजनाचा ग्रुप असू दे, गप्पा मारायचा ग्रुप असू दे, देवळातला ग्रुप असू दे, आणि कुठल्या ट्रिप्स असतील तुमच्या, लाफिंग क्लब असू दे, गार्डन ग्रुप असू दे, वॉकिंग ग्रुप असू दे, योगा ग्रुप असू दे, या सगळ्यामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती. जेवढ्या व्यक्ती तेवढे स्वभाव. काही स्वभाव असतात ते तुम्हाला असं मऊ असतात, मवाळ असतात, फारसे काही बोलणार नाही, आपण भलं, आपलं काम भलं. पण प्रत्येक ग्रुपमध्ये, घरामध्ये अशी एक तरी, अगदीच एखाद्या कार्यक्रमाला गेलो तिथं सुद्धा असं एखादी व्यक्ती असते, माझंच खरं असं म्हणणारी. मी सांगते तेच सगळ्यांनी ऐकावं, मी सांगतो तेच सगळ्यांनी ऐकावं, माझंच खरं, मलाच सगळ्या जगाचं ज्ञान आहे, बाकी सगळे मूर्ख, अशी म्हणणारी माणसं असतात. मग आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. पाणी उथळ नसेल, समजा कळशी पूर्ण भरलेली असेल तर संथ असं छान, आणि जर का कळशी अर्धवट भरलेली असेल तर ती डचमळते. तसं आहे ते, उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यामुळे समजा एखादी व्यक्ती तुम्हाला अशी दिसली की ती अति बोलते आणि ती निगेटिव्ह बोलते. काही व्यक्ती असतात ना, त्या पॉझिटिव्ह बोलतात, छान बोलतात. पण ज्या सकारात्मक पॉझिटिव्ह व्यक्ती असतात की नाही, त्यांना असं म्हणजे खूप काही बोलत नाहीत. त्या वेचक बोलतात, निवडक बोलतात, सूचक बोलतात. पण अशी जी आपण म्हणतो ना वायफळ बोलणारी जी व्यक्ती असते, उथळ पाण्याला खळखळाट फार वाली,
प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा व्यक्ती येतात बरं का. प्रत्येक घरात पण हल्ली अशा व्यक्ती आहेत. ही नवीन पिढी जी आहे की नाही, त्या पिढीमध्ये हे असले उथळ पाण्याला खळखळाट फारवाले फार आहे. म्हणजे अशी जी व्यक्ती असतात त्या घरातल्या सगळ्यांना वाटेल तसं बोलायचं, उद्धट बोलायचं, ओरमड बोलायचं, आक्रस्ताळेपणा करायचा, अशा ह्या सगळ्या व्यक्ती असतात. एखादीच व्यक्ती असते ही, पण ती सगळ्या घराला त्रासदायक असते. पूर्वी असं त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू जी म्हणजे काम किती करतील किंवा सगळ्यांना घर शांत ठेवण्यासाठी काय करतील, मदत करतील, ह्याच्यापेक्षा न्यूसन्स व्हॅल्यूज, खायला काळ आणि भुईलं भार असं एखादं असतंच ते. पण छळणारी व्यक्ती ही पूर्वी कसं एकत्र कुटुंब असायचं, त्यामुळे हे चालून जायचं किंवा असं लोक दुर्लक्ष करायची. परंतु हल्ली घरामध्ये माणसं कमी झाली, त्यामुळे जी व्यक्ती एखादी अशी असेल, उथळ पाण्याला खळखळाटवाली, आक्रस्ताळी, माझंच खरं म्हणणारी, मी शाणा, माझंच खरं, हे बऱ्याच वेळेला नवरा बायको, सासू सून यांच्यामध्ये जाणवतोय. या गोष्टी जाणवतात. किंवा ही जी टीनेजमधली मुलं असतात, ती टीनेजमधली म्हणजे पौगंडावस्थामध्ये येणाऱ्या मुली आणि मुलं, ही दोन्ही वयात यायला लागलेली, ही दोन्हीही अशीच असतात. म्हणजे वाकडं तिकडं बोलायचं, रिस्पेक्ट करायचा नाही, सन्मान द्यायचा नाही, काम करायचं नाही, जबाबदारी उचलायची नाही, कर्तव्याची जाणीव नाही, ही या वयातली असतात. मग त्यावेळेला आपण टीनेज म्हणून बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं की आहे सुधारेल नंतर. ते टीनेज जातं, कॉलेज वय जातं, मग नंतर माणूस म्हणतो की लग्न झालं, एकदा नोकरी लागल्यावर सुधारेल, जबाबदारी पडल्यावर सुधारेल. आता जबाबदारी पडल्यावर म्हणून एक लक्षात आलं बरं का, एक मुलगा आणि एक वडील यांच्यात संभाषण चालू असतं. वडील म्हणत असतात की शेजाऱ्यांचे बघा, शेजाऱ्यांचा तो मुलगा बघा किती जबाबदारी घेतोय, किती चांगला आहे तो. वडील वारलेत तरीसुद्धा घरातल्या सगळ्यांची जबाबदारी घेतोय, किती लहान वयात जबाबदारी पडली आहे. तर सरळ मुलगा म्हणला, मग तुम्ही मारा, मी पण घेतो जबाबदारी. असं म्हणणारी मुलं आहेत आता. हे विनोदानी ठीक आहे बोलणं, पण असं म्हणणारी मुलं आहेत. पूर्वी आपल्याला फार कमी ठिकाणी असं दिसायचं की आईवडिलांचा सन्मान मुलं करत नाहीत. 3-4 मुलं असायची, त्यातला एखादा असा वागला तरी काही वाटायचं नाही आईवडिलांना. पण हल्ली मुलं पण कमी असतात आणि ही अशी मुलं जेव्हा जबाबदारी न घेणारी, कर्तव्याचं पालन न करणारी जेव्हा दिसतात, त्यावेळेला असं जाणवतं की हे जे आपण जेन झेड वगैरे जे म्हणतो, ती सगळी ही पिढी जी आहे ही अशी आहे. याला बऱ्याच वेळेला आपण एक नाव देतो की आक्रस्ताळा स्वभाव. हा बऱ्याच वेळेला सासू सूनमध्ये, काही वेळेला सून आक्रस्ताळी असते, काही वेळेला तर सासू आक्रस्ताळी असते. पण आता माहिती आहे का की सासू सून हे जे नातं आहे हे तसं आता प्रगल्भ झालेलं आहे बरं का. नाही आता इतकं कोण सासू सुनेला छळते वगैरे असं काय, असं मला दिसत नाही हल्ली. जरा सुना हल्ली थोड्याशा आता जरा त्यांचे हार्मोन्स जरा बदललेले आहेत, त्यामुळे सुना हल्ली थोड्या वरचढ होत आहेत सासूला. त्यामुळे सासू आक्रस्ताळी वगैरे यातनं आता हळूहळू ही नाती बाहेर पडायला लागलेली आहेत. सून जरा असते, सून आक्रस्ताळी असते. त्यामुळे मी मगाशी जे म्हटलं तुम्हाला, नवीन येणारी पिढी, मग त्याच्यामध्ये नवरा बायकोमध्ये नवरा कधी बायको हे आक्रस्ताळे असतात. आणि त्यांचं हे आक्रस्ताळी जी लोक असतात ना, त्यांचं म्हणणं असतं माझंच खरं, चूक कधी आयुष्यात मानणार नाही. जर का ह्या आक्रस्ताळे लोकांना यश मिळालं तर काय विचारूच नका. मग ते हिटलरच. यश मिळालं तर, आणि अपयश मिळालं तर त्याचं खापर सगळ्या जगावर फोडणार, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी. अलीकडची ही पिढी आहे हो ही अशी.
थोडीशी इमोशन्स नाहीत, भावना नाहीत, नात्यांची किंमत नाही आणि कुठल्याच नात्यांची नाही. त्यात मैत्री नसते, प्रेम नसतो, जबाबदारी आणि कर्तव्य दोन्हीची जाणीव नसल्यामुळे यांना नाती नको आहेत. आणि ह्याला कारण तुम्हाला सांगते, हे जसे आता वर्क फ्रॉम होम आलं किंवा IT आलं, हे सगळे जेव्हा आले तेव्हा कुठेतरी या लोकांचा बाहेरच्यांचा संपर्कच यांचा नाहीसा झाला. ते आणि त्यांचं काम, ते आणि फक्त लॅपटॉप. त्यामुळे कसं झालं की ह्यांचा बाहेरच्या लोकांची यांना गरज नाही असं हळूहळू वाटायला लागलं. त्याच्यापूर्वी कसं व्हायचं, एखादं कुटुंब असायचं, शेजारी पाजारी असायचे, यांची नाती एकमेकांना हवीशी वाटायची, बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, मदतीसाठी, टाईमपास करण्यासाठी. पण ही जी माणसं आहेत, नवीन आलेली ही जी पिढी आहे, यांना स्वतःचं काम, हे जसं कोरोनापासून वर्क फ्रॉम होम चालू झालं किंवा IT आलं तेव्हापासून लॅपटॉप हेच त्यांचं सर्वस्व झालं. यांना माणसांची गरज नाही. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी ऑनलाईन सुरू झाल्या, त्यामुळे ह्यांना कशाचीच गरज नाही असं एक भासायला लागलेलं आहे. यांना गरज कधी लागणार आहे, आजारी पडल्यावर, म्हातारं झाल्यावर वगैरे पडेल. पण ही अजूनही पिढी म्हातारं व्हायला फार अवकाश आहे. त्यांना भरपूर अजूनही आयुष्य भोगायचं आहे, बघायचं नाही म्हणणार, भोगायचं आहे. आपण आयुष्य जगलो, पण ही लोक भोगणार आहेत. आयुष्य भोगावं लागणार आहे त्यांना. आपण म्हणतो ना, भोग भोगायचे. तसं ह्या अलीकडच्या नवीन पिढीचं होणार आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघतोय आपण, नात्यांमध्ये हे सगळे पूर्ण फेल्युअर्स आहेत. कारण की पैसा हा मोठा झाला. करिअरमध्ये म्हणावं तसं ह्या लोकांना यश मिळून सुद्धा अयशस्वी आहेत ते. कारण की यांच्याकडे समाधानच नाही आहे, कसलंच नाही. माणुसकी शून्य असलेली पिढी नवीन आहे, ती यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे अर्थातच हा आक्रस्ताळी स्वभाव जो आहे, स्वतःच्या चुका झाकण्यासाठी म्हणून ह्या आक्रस्ताळी स्वभावाचा याच्यामध्ये, म्हणजे काहीतरी आरडाओरडी करायची, ओरडायचं, डॉमिनेट करायला बघायचं. यामध्ये आता बऱ्याच वेळेला तुम्हालाही माहिती आहे की आपण नवनवीन याच्यामध्ये टर्म्स बघतोय की आपण म्हणतो ना समोरच्या व्यक्तीला, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो की नाही, काही वेळेला मुद्दाम प्रेमाचा वर्षाव करणे, काही वेळेला समोरच्या व्यक्तीला चूक दाखवण्यासाठी तू असं बोललं, तू तसं बोललं असं म्हणणे. याला लव्ह बॉम्बिंग म्हणतात, गॅस लाईटिंग म्हणतात, बऱ्याच गोष्टी याला म्हटल्या जातात. पण अशा ह्या नवनवीन पर्सनॅलिटीज या कोरोनानंतर दिसायला लागलेल्या आहेत. याला कारण केवळ ह्या लोकांचा सोशल कॉन्टॅक्ट शून्य. आणि जसा सोशल कॉन्टॅक्ट शून्य होतो तसं कसं लोकांशी वागायचं, कसं बोलायचं. पूर्वी कसं होतं, माणसं एकमेकांना धरून राहायची, त्याच्यासाठी थोडी ॲडजस्टमेंट असायची, थोडं दुर्लक्ष करणं असायचं. पण आता पैसा झाला मोठा, त्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही, आम्हाला कोणाची गरज नाही. आणि ह्या आत्ताच्या स्टेजमध्ये आणि एक 10-15 वर्षानंतर कदाचित आम्ही असणार ते बघायला, पण 10-15 वर्षानंतर मात्र अशी गोष्ट येणार आहे, ही लोक सगळी लिटरली म्हणजे अशी फ्रस्ट्रेट होणार आहेत. यांच्याजवळ माणसं असणार नाहीत, ताकद असणार नाही, आरोग्य असणार नाही, शारीरिक आरोग्य असणार नाही, मानसिक आरोग्य असणार नाही, एकटेपणा असणार. ह्या सगळ्या गोष्टी 10-15 वर्षानंतर बघायला मिळणार, ज्या परदेशात आत्ता बघायला मिळत आहेत. लोनलीनेस, एकटेपणाच्या ह्याच्यात. तर त्यामुळे ॲडजस्टमेंट हा प्रकार हळूहळू कमीच होत जाणार. कारण की माणसंच एकमेकांशी बोलणार नाही तर ॲडजस्टमेंट असणार कुठून. आणि माणसांना माणसांची गरजच राहत नाही आहे आत्ता तरी. कारण तो आत्ताचा जमानाच तसा आला आहे की फक्त आपण आणि करिअरमध्ये सुद्धा त्यांना काय कुठे ऑफिसला जावं लागत नाही, काही नाही. त्यामुळे कुठल्या माणसांशी यांचा संपर्कच नाही. म्हणजे थोडंसं कुठेतरी आत्ताची ही जी पिढी आहे ही ADHDकडे जाते.
म्हणजे पूर्वी कसं आपल्याला खूप कमी मुलं बघायला मिळायची ADHDची, खूप कमी बघायला मिळायची, म्हणजे हायपर ॲक्टिव्ह मुलं. पण आता पुढची 10-15 वर्षानंतर जी पिढी दिसणार आहे ती जन्मतः आपण त्या हायपर ॲक्टिव्ह मुलांना थोडंसं यांची मेंदूची वाढ कमी झाल्यामुळे असं आपण म्हणत होतो की ती हायपर ॲक्टिव्ह आहे. पण हळूहळू आणि एक 10-15 वर्षानंतर ही जी तरुण पिढी आहे ही हायपर ॲक्टिव्ह दिसणार आहे. म्हणजे यांचा मेंदूचा विकास, कारण शेवटी मेंदूचा विकास यांचा कमी होत जाणार आहे. आपण म्हणतो ना की जर का मेंदूचा वापरच जर का जास्त चांगला झाला नाही तर काय होतं, मेंदू सुकत जातो, मेंदू छोटा छोटा होत जातो. तर त्यामुळे ह्या सगळ्यांना 10-15 वर्षानंतर ही आता अलीकडेची जी तरुण पिढी आहे ही ADHDकडे वळायला लागलेली, ADHD सारखी दिसायला लागलेली, हायपर ॲक्टिव्ह आहे. आणि हायपर ॲक्टिव्ह असल्यामुळे आक्रस्ताळी आहे. आणि हे आत्ताचं हे संशोधन व्हायला लागलेलं आहे की ही अशी पिढी का होती आहे, तर यांचा सोशल कॉन्टॅक्ट, मनुष्याशी कॉन्टॅक्ट खूप कमी आहे. आता हे नवनवीन गोष्टी यायला लागलेल्या आहेत की आपण बघतोय ऑनलाईनमध्ये सुद्धा, म्हणजे तुम्ही तिथं विचारायचं तुम्हाला जे हवं ते आणि त्याची उत्तरं तुम्हाला मिळतात. म्हणजे माणसाची संपर्क कमी झाला आणि त्यामुळे ह्या सगळ्या निर्जीव वस्तूंच्या सोबत यांचा कॉन्टॅक्ट अखंड होत राहिला. जे आपण जे म्हणतो की लहान मुलांना खेळणं देणं आणि त्या मुलाला खेळ म्हणून सांगणं, तसं आता हे झालेलं आहे. आणि म्हणून ही मुलं, आत्ताची जी पिढी आहे ही आक्रस्ताळी होत चाललेली आहे. आणि हळूहळू ही हायपर ॲक्टिव्ह ADHDकडे जाणारी ही जी आहे, पूर्वी आपण लहान मुलांमध्ये हे बघत होतो, पण आता हे अधिकाधिक तरुणांच्यामध्ये सुद्धा बघायला मिळते. याला कारण म्हणजे टोटली ह्यांचा असलेला कमी संपर्क जगाशी, माणसांशी, इतर सगळ्या संस्थांशी ह्यांचा संपर्कच नाही आहे. एकलेपणातनं आलेले हे सगळे जे आजार आहेत, हे आजार आता 10-15 वर्षानंतर बघायला मिळणार आहेत. आणि म्हणून मी आज हा विषय घेतला की सासू सून ह्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघत होतो, पण आता त्याच्यामध्ये एक म्हणजे आता ह्या गोष्टी दिसतच नाहीत, खूप कमी दिसतो. पण आता पुढच्या या तरुण पिढीमध्ये ह्या सर्व गोष्टी दिसणार आहेत. आणि मी तुमच्याशी नेहमी बोलत असते की काही वेळेला बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अंदाज येत असतो वाचनामुळं किंवा समाजात केल्यामुळं. तर हा असं वाटतंय की आता पुढची जी तरुण पिढी आहे ही एकटेपणाच्या अधीन होती आहे आणि त्यामुळे ती आक्रस्ताळी होती. आणि हा इतके दिवस हा स्वभाव होता, पण आता तो आजार होणार आहे. आणि हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आपण कोणीही काही करू शकणार नाही याला. जग बदलत चाललेलं आहे आणि असंच बदलत जाणार आहे. आपण फक्त बघत राहायचं.